नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. या महाशिवरात्रीला तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल ती इच्छा देवादिदेव महादेव पूर्ण करो, हीच मी सुद्धा सांब सदाशिवाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला एक लोटा जल वाहणार आहात. मग ही कथा नक्की ऐका. एकदा इंद्रदेव शेतकऱ्यांवर भडकले. इतके भडकले की त्यांनी सांगितलं की इथून पुढचे 12 वर्ष आता पाऊसच पडणार नाही. सगळे शेतकरी चिंतातूर झाले, घाबरले आणि त्यांनी इंद्रदेवाकडे विनवणी केली. इंद्रदेवा, असं आम्हाला करू नका. आम्ही जगावं तरी कसं? ही सृष्टी नियमित चालेल तरी कशी? इंद्रदेवाकडे प्रार्थना केली. इंद्रदेवांनी सांगितलं, यावर आता एकच उपाय आहे. जर शिवजींनी आपला डमरू वाजवला तर मात्र पाऊस पडेल. शेतकऱ्यांना आनंद झाला. सर्व शेतकरी कैलास पर्वतावर गेले. समाधीस्थ असणाऱ्या शिवजींची त्यांनी प्रार्थना केली. शिवजी समाधीतून जागे झाले आणि विचारलं शेतकऱ्यांना, आज माझ्याकडे चक्कर कशी काय? शेतकऱ्यांनी सर्व वृत्तांत सांगितला आणि डमरू वाजवण्याची विनंती केली. शिवजींनी सांगितलं, इथून पुढचे 12 वर्ष माझाही डमरू वाजणार नाही. त्याच्यामुळे आता कुणीच काही करू शकत नाही. कारण शेतकऱ्यांना हे माहीतच नव्हतं की शिवजींची आणि इंद्रदेवांची आधीच सेटिंग झालेली आहे. सर्व शेतकरी नाराज झाले, चिंतातूर झाले, पण आता पर्याय नाही. वापस आले. आता त्या शेतकऱ्यांचा एकच दिनक्रम झाला. रोज सकाळी उठायचं, आकाशाकडे आस लावून पाहायचं आणि रोज हताश होऊन झोपी जायचं. त्यामधला एक शेतकरी मात्र रोज पहाटे उठायचा. त्याचे जे काही शेतीचे कामं असतील, मशागत करायचा, बैलांना नांगरायला लावायचा आणि मशागत करायचा, शेती नांगरायचा, बीज पेरायचा. सगळे शेतकरी त्याची खिल्ली उडवायचे. वर्ष उलटलं, पण या एका शेतकऱ्यांनी मात्र आपला दिनक्रम सोडला नाही. सगळे शेतकरी फक्त आकाशाकडे आस लावून पाहायचे, पण हा मात्र कर्म करायचा. रोज शेतीची कामं करायचा, बीज पेरायचा. एक दिवस सगळे शेतकरी जमले आणि याची खिल्ली उडवायला लागले. आणि त्या खिल्ली उडवत असताना त्या शेतकऱ्याला विचारलं, अरे तू सुद्धा आमच्या सोबत होतास. 12 वर्ष पाऊस पडणार नाही हे तुला देखील माहिती आहे. मग कशासाठी एवढा अट्टहास? कशासाठी एवढी मेहनत? त्यावर त्या शेतकऱ्यांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, 12 वर्ष पाऊस पडणार नाही हे मला देखील माहिती आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे. पण माझ्या मनात अशी अडचण आहे, माझ्या मनात असा प्रश्न आहे की जर 12 वर्षांनी पाऊस पडला पण मला शेतीची कामं करायची सवयच नसेल, किंवा शेतीची कामं करायची कशी? हा जो माझा कष्ट करण्याचा, ही जी माझी कष्ट करण्याची सवय आहे तीच जर मोडली आणि 12 वर्षांनी पाऊस पडला पण मी शेतीचं कामच करू शकलो नाही, तर धान्य कसं उगवेल? पीक कसं येईल? याचा विचार करून मी रोज मेहनत करतो. 12 वर्षानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मला सराव असला पाहिजे, त्याच्यासाठी मी आजपासून मेहनत करतोय. हा सगळा वृत्तांत माता पार्वती कैलास पर्वतावरून पाहत होत्या. त्यांना या शेतकऱ्याचं उत्तर इतकं आवडलं, त्यांनी शिवजींना समाधीतून जागं केलं आणि घडलेला वृत्तांत सांगितला आणि त्या शेतकऱ्याचंही उत्तर ऐकवलं. शिवजींनी स्मितहास्य केलं आणि अचानक शिवजी घाबरले. माता पार्वतीला चिंता वाटली. माता पार्वतीने विचारलं, काय झालं अचानक? तुम्ही घाबरले कशामुळे? शिवजींनी सांगितलं, जसा हा शेतकरी म्हणतो की 12 वर्षानंतर मला सरावच नसला आणि मी शेतीची कामं करूच शकलो नाही तर पीक उगवेल कसं, तसं माझ्याही मनात आता चिंता उत्पन्न झाली आहे की 12 वर्षांनंतर जर मी डमरू वाजवू शकलो नाही तर कसं होणार? आणि हेच बोलत असताना माता पार्वतीला आपली विवंचना सांगत असताना
शिवजींनी आपसुकच डमरू घेतला आणि तो डमरू वाजवला. ज्या क्षणी डमरूचा निनाद अख्ख्या सृष्टीमध्ये पसरला, काळेकुट्ट ढग जमा झाले, विजा कडकडायला लागल्या आणि काही क्षणांमध्ये पाऊस सुरू झाला. आणि ज्या क्षणी पाऊस सुरू झाला त्या क्षणी गावामधल्या कुठल्याही शेतामध्ये पालवी फुटली नाही, पण ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 1 वर्षापासून मेहनत केली होती, बीज पेरलं होतं, त्या शेतकऱ्याच्या शेतात मात्र आज पालवी फुटली. एवढी सगळी कथा सांगण्याचा प्रपंच इतक्यासाठीच आहे की या महाशिवरात्रीला 1 लोटा जल वाहत असताना तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करायचा आहे, शिवतांडव स्तोत्राचा पाठ करायचा आहे, आणि त्याहूनही अधिक सर्वात महत्वाचं सात्विक कर्म करायचंय, चांगलं कर्म करायचंय, जेणेकरून जेव्हा केव्हा देवादिदेव महादेवांची, शिवजींची कृपा तुमच्यावर होईल, तेव्हा जी पालवी फुटेल, तेव्हा जी फळं मिळतील ती चांगली आणि सात्विक मिळतील. पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव तुमच्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नमः पार्वती पतये हर हर महादेव.